नमस्कार, मी सारिका आणि ऐसे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, नवीन रविवार किंवा सोमवार तुम्हाला भविष्य मिळणार। मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना साईबाबांचं रीडिंग आणि भविष्य ऐकायची फार आवड आहे, पण होतंय असं काहीतरी। पण मी सोमवारी, तर रविवारी नाही आला व्हिडिओ तर सोमवारी पक्का येणार आहे, लक्षात ठेवा। मी तुमच्यासाठी कायम आठवड्याचं राशी भविष्य तर कायमच घेऊन येत राहील। तर चला, आज बघूया आपण 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंतचं राशी भविष्य। सगळ्या राशीला मी देत आहे 2 एंजल नंबर, 4-4 दिवस वापरायचे। जे ग्रह कमकुवत पडतात त्याचे नंबर दिलेले असतात। सॉरी, जे ग्रह कमकुवत असतात त्याचे नंबर दिलेले असतात, त्यामुळं नंबर वापरायला विसरू नका। उपाय सांगितलेला असतो तो सोमवार मंगळवारच करत जा, म्हणजे पुढचे अजून दिवस आपल्याला चांगले जातील। नावरस नावावर आपलं भविष्य बघत जा, म्हणजे ते भविष्य तुम्हाला परफेक्ट। ज्यांना नावरस नाव नाही माहिती त्यांनी चालू नावावर बघत जा। तर सगळ्यात महत्वाची नवग्रह चौकी ही जी क्रिस्टलनं तयार केलेली आहे, ही अजूबा आहे, ही कुठेही नाहीये। हे सगळ्यात पहिलं दुनियेत सगळं पहिल्यांदा प्रोडक्ट्स हे आपण बनवलेलं आहे, घरी बनवलेलं आहे। हे फक्त सारिका की आपल्या साई क्रिस्टलचं फक्त हे आहे, हे दुसरं कुणी तुम्हाला ना विकू शकत। अजून किती 6 महिन्याने ह्याची कॉपी होईल, पण हे तुम्ही कुठेही सर्च करा, काही करा, हाही नवग्रह चौकी क्रिस्टलची तुम्हाला कुठेही मिळणार नाही। एवढी सुबक आणि सुंदर चौकी आहे। वर ह्याच्यावर डबल धमाका आहे। ही पण चौकी आहे आणि जुनी पण चौकी आहे। ज्याला जी पाहिजे त्या चौक्या घेऊ शकता। चला, आपण सुरुवात करूया आता राशी भविष्याला। काय म्हणता आहेत ग्रह तारे तुमचे? तर मेष राशीला गरज आहे यावेळी लॉ ऑफ अट्रॅक्शनची। तुम्ही एक चुंबक बनाल, या आठवड्याला एक चुंबक बनाल की जे तुम्ही वाईट विचार कराल तेही तुमच्यावरच येतील, चांगले विचार कराल तेही तुम्ही आकर्षित करून घ्याल। त्यामुळे चांगलेच विचार करा, म्हणजे चांगली कामं होतील। पण मन तुमचं निगेटिव्ह विचारांकडे जास्त जाणार आहे आणि ते जाऊ देऊ नका, म्हणजे पुढची कामं व्यवस्थित होतील। जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं पॉझिटिव्ह विचारमध्ये ठेवा। सरकारी कामं असतील तर ती या आठवड्यामध्ये पूर्ण होतील किंवा मार्गी लागायची शक्यता फार जास्त प्रमाणात आहे। घरात मात्र निगेटिव्ह वातावरण होऊ देऊ नका, भांडण नको, नाही तर ज्या काही चांगल्या तुम्हाला मिळणार आहेत ते पण मिळणार नाही। मन उदास राहील आणि तुमची कामं बिघडतील, त्यामुळे अजिबात भांडण नको। काय करायचं आहे, काय नंबर वापरायचा आहे? 1 आणि 2 हा एंजल नंबर वापरायचा आहे आणि हिरवी भाजी दान करायची आहे। मग पालक करा, कुठं जिथं देवांच्या तिथं जिथं रोजचं जेवण असतं, जसं आपल्या इकडं गोंदवलं असेल किंवा साईबाबा असेल, असं जिथं ठिकाणं असतात की तिथं जेवण होतं, तिथं नसेल तुम्हाला शक्य तर दक्षिणा द्या, नाही तर हिरवी भाजी देणं हे या आठवड्याचं तुमचं फार मोठा उपाय आहे। त्यामुळे तुमचं डिवाइन पॉवर तुमच्याकडे लक्ष राहील आणि तुमची कामं सुरळीत चालतील, आठवडा सुरळीत जाईल। पुढची रास आहे ओम सैराम, वृषभ रास। तर वृषभ राशीला मानसिक तणाव राहील, झोप लागणार नाही, या गोष्टी तुम्हाला या आठवड्यात व्हायची खूप आहे। त्यामुळे वातावरण बदलत आहे, लो एनर्जी फील कराल, कुठंतरी उष्णतेचा त्रास होईल। पाणी भरपूर पित राहा, हा फार मोठं तुम्हाला हे आहे की उष्णतेचा त्रास होऊ शकतो, त्यामुळं तर एनर्जी त्यामुळं ह्याच्यात राहील। तरी सुद्धा कशातच उत्साह वाटणार नाही, आळसलेला आणि कमकुवत आठवडा असा तुम्हाला वाटत राहील। पहिले 3-4 दिवस तर असे जातील, त्याच्यानंतर थोडं छान फील करायला लागाल आणि नंतर तुम्हाला मस्तपैकी येईल। त्यासाठी काय करा, योजना बनवा, आत्ताच योजना बनवा। आळस यायच्या आधी किंवा लो फील व्हायच्या आधीच योजना बनवा। मी या आठवड्यात या वेळेला हे काम करणार आहे आणि ते 10 वेळा घोका, म्हणजे ती कामं तुमची होतील। नाहीतर आठवडा असाच कसा तरी निघून जाईल, नाहीतर कामं सुद्धा होणार नाही। त्यासाठी उपाय करायचा आहे आणि हे करायचं आहे। तर नंबर वापरायचा आहे आपल्याला 5 आणि 2। काय करायचं आहे, गुलाबाच्या फुलांचा हार किंवा गुलाबाची फुलं ही महादेवाला मध्ये एक कापूर, त्यामध्ये एक लवंग एवढं घालून महादेवाला सोमवारची किंवा मंगळवारची अर्पण करून यायची आहेत, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही, लो फील होणार नाही किंवा भांडणं होणार नाहीत। व्यवस्थितरित्या हा आठवडा आपला जाऊ शकतो।
ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला आपल्याला समाजात आता नेम फेम मिळायचे विचार हे आलेले आहे, वेळ आलेली आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. ज्यांना आहेत या ह्याच्यात की नेम फेम मिळवण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत, तर फिरोजा ब्रेसलेट जरूर वापरा त्यांनी. म्हणजे या पुढचे 3-4 महिने तुमची कामं चांगली होणार आहेत. समाजात मान मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. कामात मनी फ्लो सुद्धा छानपैकी राहील. म्हणजे पैसा येत राहील तुमच्याकडं. धंदा सुद्धा चांगला होत राहील. फक्त आळस नको. आळस जर केला तर हे वरचे सगळं काही चांगलं मिळणार नाही. आळस येऊच नाही म्हणून एंजल नंबर वापरायचा आणि उपाय करायचा. नंबर आहे 3 आणि 2. आणि महत्वपूर्ण उपाय तुम्हाला आहे महादेवाच्या देवळात जाऊन त्याला तुपाच्या वातीचा दिवा लावा. म्हणजे जे चांगलं फळ आहे या आठवड्याचं हे तुमच्यापासून कुठं दूर जाणार नाही, हे तुम्हाला मिळत राहील. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला चंद्र कमकुवत आहे, त्यामुळं मन घाबरलेलं राहील. आईशी भांडण होईल. मन डिस्टर्ब राहील. पण काम भरपूर असेल, पैसा भरपूर असेल, काम कराल पण तरी पण एक उदासी कायमस्वरूपी डोक्यामध्ये तुमच्या राहील की आपण उदास आहोत, आपल्याला काहीतरी कमी पडतंय असं तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी राहणार आहे. मन घाबरणार. कामं होत आहेत रुटीन, नोकरी चालू आहे, धंदा चालू आहे, पैसा येतोय, सगळं येतोय, पण धडधड 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 या प्रकारच्या भावना सारख्या तुम्हाला होत राहणार. यावेळी तब्येतीची काळजी घ्या. जास्त करून गुडघे दुखी, टाच दुखी, गुडघ्याच्या खालच्या पिंढऱ्या दुखणं, हाडं दुखणं, या सगळे प्रकारचे ज्यांना त्रास आहेत त्यांनी पहिल्यांदा सावधगिरी बाळगा. आणि त्याहून सुद्धा चालताना फिरताना या राशीच्या सगळ्या लोकांनी व्यवस्थित चाला, नाही तर कुठं ठेच लागणं, खरचटणं हे प्रकार या आठवड्यामध्ये घडू शकतात. त्यामुळं हे काही घडू नाही म्हणून गाईला गुळ खायला घाला आणि नंबर वापरा 6 आणि 7. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला उदासी संपेल. गेले कित्येक आठवडे त्यांच्या डोक्यावर एक उदासी आहे किंवा घरातला जो आजूबाजूचा जो परिसर आहे तुमच्या घरातला त्याच्याबद्दल सुद्धा सगळे निगेटिव्ह चालू आहे. ते कुठंतरी थांबायची वेळ आता आलेली आहे. आता डिवाइन पॉवर तुमच्या बाजूनं काम करणार आहे. पैसा मिळेल. सरकारी कामं अडकली असतील ती होतील. आळस नको फक्त. आणि कोणाचेही कॉल मिस करू नका. नाहीतर जर तुम्ही ऑनलाईन काम करत असाल, काय काम करत असाल, तर मोठ्या गोष्टीचा तोटा होईल. त्यामुळे संपूर्ण लक्ष हे आपल्या कामावर केंद्रित करा. कारण हे 2-3 आठवडे आता तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. त्यामुळं आळस नको. काम करा. सगळं व्यवस्थित होईल. नंबर वापरा 3 आणि 2. काय करायचं आहे तर गाईचं तूप आणि दूध महादेवांना अर्पण करायचं आहे. अभिषेक करायचा आहे त्याचा. ओम साईराम. कन्या रास. कन्या राशीला आळस वाढेल. स्वतःला लो फील कराल, पण सावध राहा. मनातील काही कोणाला सांगू नका. किती जवळचा मित्र असो, मैत्रीण असो, अजून कुणी असो, आपल्या मनातलं कुणालाही काही बोलायचं नाही. हा सगळ्यात मोठा गुरुमंत्र तुम्हाला आहे. त्याचप्रमाणे ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग. जे ड्रिंक करतात त्यांनी ड्रायव्हिंग करू नका. ड्रायव्हिंग साध्या ह्यानं करा. ड्रिंक करून ड्रायव्हिंग केली तर लागणं, खरचटणं याचा विषय काहीतरी होऊ शकतो. त्यामुळं त्यात पैशाची देणघेण सुद्धा कोणाशी करू नका, नाहीतर तोट्यात जाऊ शकता. दिलेला पैसा लवकर माघारी मिळणार नाही. या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही घेतला तरी तुम्ही लवकर फेडू शकणार नाही. त्यामुळं या आठवड्यामध्ये पैशाची देणघेण करू नका. हे काही होऊ नाही. वाईट जे आहे ते काही होऊ नाही. आपल्याला पावर मिळत राहावी महादेवांची म्हणून पिवळी फुलं महादेवाच्या देवळात जाऊन अर्पण करा. सोमवार मंगळवार 2 दिवस करा. आठवडाभर करा. तुमची इच्छा होईल तोवर करा. 3 आणि 4 हा आहे तुमचा एंजल नंबर. ओम साईराम. तुळ रास. तुळ राशीला नवीन कामं, नोकरी, धंदा हे मिळणार आहे. पैसे मिळतील. थोडं धंदा जास्त प्रमाणातच होत राहील. त्यामुळे पैसा पण मिळेल. त्या पैशाचा वापर तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता किंवा गाडी, सोनं या आठवड्यामध्ये घेऊ शकता. कुठं पैसा गुंतवू शकता. आलेला पैसा, धन भरपूर मिळेल, पण आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. फालतू खर्चांपासून लांब राहा.
काय होईल या आठवड्याला, तर पोट बिघडेल, पोटाचे त्रास, पोट फुगणं, पोट बिघडणं, पोट दुखणं, जे काही पोटाचे त्रास आहेत, अपचनाचे त्रास, हे सगळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आधीच त्या गोष्टीची काळजी घ्या. नंबर आहे तुमचा 6 आणि 2 आणि उपाय आहे तुमचा महादेवाला तुपाचा दिवा लावायचा. तर जरूर या गोष्टी उपाय तुम्ही करा, म्हणजे पुढच्या गोष्टी घडणार नाहीत. पुढची रास आहे वृश्चिक. तर वृश्चिक राशीला मंगळ तुमच्या बाजूनं आहे, त्यामुळं तुमच्या अंगामध्ये एक लिडरशिप तयार होईल. एक लिडरशिपमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी कामं मिळून जातील, की नवीन याचे लीडर बनाल, किंवा कशात पण तुम्ही पुढं, ही सिच्युएशन आता येणार आहे. या आठवड्यामध्ये नवीन काम मिळत राहील, लाभ होईल, पण घरात वाद होऊ शकतात, त्यामुळं मन उदास राहू शकतं. तर बाहेर तुमची चलती चालू आहे ना, तर घरामध्ये पण शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला भांडण वगैरे करून या गोष्टी आपल्याला घडवायच्या नाहीत, याकडे थोडंसं लक्ष द्या. नंबर आहे तुमचा 7 आणि 1. काय करायचं आहे, तर रोज घरात 2 कापराच्या वड्या, त्याच्यावर 2 लवंगा ठेवून घरभर फिरवायचे आहे. त्यात जर चांदीची वाटी असेल तर अजून छान, नसेल मातीच्या वाटीमध्ये फिरवलं तरीही चालेल. ओम साईराम. धनुरास, आपल्या जाळ्यात आपण फसाल. ही धनुराशीची मानसिकता बिघडलेली आहे सध्या. जास्त करून ह्याला कारणीभूत राहू महाराज आहेत, त्यामुळे धनुराशीची मानसिकता बिघडलेली आहे. पण जे तुम्ही कराल त्या जाळ्यात तुम्ही सापडाल, त्यामुळे चांगलंच करा, म्हणजे वाईट तुमच्या पदरी येणार नाही. हे लक्षात ठेवा. या आठवड्यात नाही, आयुष्यभर हीच गोष्ट लक्षात ठेवा. जे आपण करत असतो तेच आपल्याला फेडावं लागतं, कुठलीही रास होती. पण या राशीला सध्या जास्त आहे, त्यामुळं आपल्याच जाळ्यात आपण फसाल. पुढची माणसं तुम्हाला फसवतायत हे तुम्हाला कळणार पण नाही, त्याच्या आधी तुम्ही फसून जाल. कामात लक्ष लागणार नाही, निगेटिव्ह विचार जास्तीत जास्त येतील, राग जास्तीत जास्त येतील. हे सगळं होऊ नाही, ह्या सगळ्या वाईट घटना आपल्या आयुष्यात घडू नाही, म्हणून उपाय करायचा आहे. आणि म्हणून नंबर वापरायचा आहे 6 आणि 4. आणि गंगाजलामध्ये, गुलाबजलामध्ये 2 ओरिजिनल केसरच्या काड्या टाकून रोजच्या रोज तिलक लावायचा आहे केसरचा, म्हणजे या गोष्टींपासून थोडीफार तरी तुमची सुटका होईल. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याकडूनच उदासी मिळेल. त्या व्यक्ती तुम्हाला वेळ देत नाहीयेत असं तुम्हाला वाटेल, हे तुम्हाला वाटेल. ऍक्च्युली त्या व्यक्ती काहीतरी कामामध्ये बिझी असतील, म्हणून ते थोडंसं तुमच्याकडे लक्ष देत नसतील. पण हाच तुमचा मोठा पॉइंट होईल या वेळेला, की ही व्यक्ती तुमची जी कुणी असेल प्रिय व्यक्ती, ती मला वेळ देत नाहीये, म्हणून तुम्ही नाहक निगेटिव्ह विचारांमध्ये जाल. पण असं नाहीये, त्या व्यक्तीला काम असेल म्हणून ती तुम्हाला वेळ, हे तुम्हाला फक्त वाटणं आहे. राहूची चाल आहे, फक्त वाटतं, होत काही नसतं पण वाटतं. असं जेव्हा होतं ना, तेव्हा राहू खराब असतात आपले. तशी सिच्युएशन तुमची आहे. त्यात स्वतःच्याच विचारांमुळं, फालतू विचारांमुळं तन मन सगळं उदास राहील. असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तर 7 आणि 8 नंबर आपल्या डाव्या हातावर लिहायचा आहे 4-4 दिवस. आणि हनुमान मंदिरमध्ये जाऊन त्याचा सिंदूर आपल्या मस्तकी लावायचा आहे, किंवा मग हनुमान चालीसा रोजच्या रोज वाचायची आहे. दोन्हीपैकी काही पण करू शकता. मकर रास आता चढावर आहे शनी सध्या, त्याच्यामुळे काही गोष्टी अगदी जरूर पाळा तुम्ही. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला कामात नवीन तयारी कराल, कामाची नवीन तयारी कराल, लोकांना तुमची किंमत कळेल, जुने काम परत माघारी येऊ शकते, पैसा मिळत राहील. त्याचा जुनी माणसं जी येतील त्यांचे कॉल रिसीव करणं, काय म्हणतायत ते ऐकणं, हे जास्त गरजेचं आहे. एखादा जर कॉल मिस केला तर फार मोठं काम हातातनं जाण्याची पण शक्यता आहे. त्यामुळं कॉल रिसीव करा. माणसांच्या जे तुम्ही वावरत असाल तिथं, त्याच्यापासूनच तुम्हाला कामाच्या
कामाची माहिती मिळेल किंवा काम मिळेल असे काहीतरी तयार होणार आहेत. लहान काम करता करता मोठ्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. लिहा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते लिहा. लिखाणामुळं केतू आणि राहू सुधारतो. शनीच्या चालेमध्ये हा उपाय अतिशय महत्वाचा असतो. उद्या काय करायचंय ते आज लिहून ठेवा. राहूला अतिप्रिय आहे लिखाण करून ठेवणं, तो तिथं आशीर्वाद देतो. त्यामुळं प्लॅनिंग लिहा, मला हे करायचंय, मला ते करायचंय, हे लिहा आणि त्यानुसार कामं करा. काय करायचंय काय करायचं आपल्याला नाहीये हे दोन्ही लिहू शकता. आणि या आठवड्याला युनिव्हर्सला थँक्यू बोलायला विसरू नका. म्हणजे जर तुम्ही लिखाणाला सुरुवात केली तर ते लिखाण लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे करा की माझं हे काम सक्सेस झालं आहे, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स हे बोलायला विसरू नका. कारण डिव्हाइनची पॉवर त्याच वेळी तुम्हाला मिळेल ज्यावेळी तुमच्या मनात धन्यवादाची भावना निर्माण होईल. त्यामुळे जरूर करा. नंबर वापरायचा आहे तुम्हाला 8 आणि 9. उपाय करायचा आहे तुम्हाला गाईला हिरवा चारा द्या. 1 दिवस द्या, 2 दिवस द्या, सगळा आठवडाभर द्या, जे शक्य असेल तेव्हा द्या. आता शेवटची रास आहे मीन रास. तर मीन राशीला सामान्य स्थिती राहील, ना जादा ना कम. फक्त लक्ष द्यायचं आहे कामावर. कुणीतरी फसवणूक करू शकतं, आपले पैसे जाऊ शकतात किंवा अनेक गोष्टींमध्ये छोट्या छोट्या फेरीवाल्यांकडनं सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी गंडा मिळू शकतो. आठवडाच तसा होणार आहे, कुठंतरी काहीतरी गंडा बसणार आहे. ही चाल शनी महाराजांची आहे. सावध राहणं काम आपलं आहे. आपले गुरु आपल्याला पाठीशी आहेत, त्यातनं ते बाहेर काढतील. पण सावध राहणं हे काम मोठं आहे. ना काम वाढणार आहे ना काम कमी होणार आहे. जे रुटीन आहे ते व्यवस्थित चालू राहणार आहे. पण जास्त टेन्शन नको, टेन्शन त्रास होईल. या आठवड्यात त्रासच हा आहे की तुमचं डोकं सतत दुखत राहणार आहे. कुणाला हेअरफॉल सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकतात. पण डोकोदुखीचा त्रास हा मीन राशीला अतिशय प्रमाणात होऊ शकतो. हा होऊ नये म्हणून काय करायचं आहे तर 6 आणि 4 हे नंबर लिहायचे आहेत आणि गंगाजलामध्ये केसरच्या 2-3 काड्या व्यवस्थित कालवून आठवडाभर कपाळाला, गळ्याला आणि नाभीला त्या केसरचा टिलक लावायचा आहे. म्हणजे आपलं संपूर्ण चक्र, या तिन्ही चक्र ॲक्टिवेट राहतील आणि काय काम करायचं काय करायचं नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या कळत राहतील. तर चला, हे होतं राशी भविष्य 12 राशींचं आठवड्याचं. कसं वाटलं जरूर सांगा. वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला भरपूर साऱ्या ऑफर चालू आहेत. सरस्वती यंत्र आहे, कासव आहे, ओराक्लीन सोप आहे, नवग्रह नवी चौकी आहे, नवग्रह जुनी चौकी आहे, वॉटर बॉटल आहे. वॉटर बॉटलवर अजूनही चांदीचा पेन हा गिफ्ट चालू आहे. तर तुम्ही लवकर आपल्या ऑर्डर करू शकता. चला, तर आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. तोपर्यंत ओम साईराम.